14 एप्रिल हा दिवस अग्निशमन दलातर्फे भारतात सर्वत्र अग्निशमन सेवा दिन म्हणून पाळण्यात येतो। या दिवसाची नोंद इतिहासात अग्निशमन सेवेच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून नोंदला गेला आहे। 14 एप्रिल 1945 या दिवशी मुंबई बंदरात एका मालवाहतूक जहाजात प्रचंड स्फोट होऊन झालेल्या अग्निप्रलय काबूत आणण्यावेळी अग्निशमन दलाचे 66 जवान शहीद झाले, तर कित्येक जण निकामी झाले होते। यानंतरच्या काळातही जीवित व मालमत्तेचे अग्नीपासून रक्षण करत असताना जे जवान धरातीर्थी पडले त्यांच्या त्यागाची आठवण व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 14 एप्रिल हा अग्निशमन सेवा दिन व 14 ते 20 एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो। तसेच या सप्ताहादरम्यान नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने अग्निशमन दलातर्फे शहरात एकूण 8 ठिकाणी मॉक ड्रिल घेऊन जनजागृती करण्यात आली। तसेच समारोपाच्या दिवशी 20 एप्रिल रोजी सायंकाळी रॅली काढण्यात आली। रॅलीची सुरुवात शिंगाडा तलाव येथील अग्निशमन मुख्यालयापासून करण्यात आली। तेथून सारडा सर्कल, यशवंत मंडई, दूध बाजार, मेन रोड, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालीमार, ND पटेल मार्गे अग्निशमन दलाचे मुख्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह नाशिक शहरामध्ये साजरा करण्यात येतो। त्याच्यामागचा उद्देश हा आहे की ज्यावेळेस 1944 रोजी मुंबईच्या बंदरामध्ये एका जहाजाला भीषण स्फोट होऊन आग लागली होती। त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे 66 जवान त्यावेळेस हुतात्मा झाले, शहीद झाले। अशा जवानांच्या कृत्यार्थ हा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्याकामी माननीय केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्र सरकार यांच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी भारतामध्ये 14 ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो। ह्या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये कशी जनजागृती होईल या दृष्टिकोनातून ह्या सप्ताहाचा उद्देश असतो। ह्या नाशिक कार्यक्षेत्रामध्ये आम्ही 14 ते 20 एप्रिल या सेवा सप्ताहामध्ये नाशिकमधल्या सातपूर असतील, सिडको, पंचवटी, नाशिक रोड मुख्यालय, मुख्य अग्निशमन केंद्र यांच्यामार्फत उंच रहिवासी इमारती असतील, व्यावसायिक इमारती असतील, हॉस्पिटल असतील, हॉटेल असेल, तर इतर काय आस्थापना असतील, शाळा, कॉलेज असतील, या ठिकाणी आग लागल्यानंतर नागरिकांनी काय करायचं आहे, नागरिकांनी घाबरून न जाता कशा प्रकारे काम करायचं आहे, हे आमच्या अग्निशमन दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे। आमच्या नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी काम करत असताना त्या ठिकाणी जसे FSIचे संघ असे जे आहेत यांचे पदाधिकारी यांनी खूप या कालावधीमध्ये जनजागृती केली आहे। नाशिक शहरामध्ये जे काही फायर सर्व्हिसचं जे अग्निशमन इक्विपमेंट बसवतं, आग प्रतिबंधक उपाययोजना ज्या एजन्सी बसवतात यांनी त्या ठिकाणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीने आज आपला अग्निशमन सप्ताह ही या निमित्ताने रॅली आहे। ही रॅली झाल्यानंतर हा अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।